तर दाजी विषय असा आहे बघा. ए भाऊ कोण आहे हो? बंद कर दादा. ऐक ना ते मुन्नी कोण आहे तपास नाही लागलं. कोणाला म्हणलं ते मुन्नी? शेंडला आता चंदन लावावं लागणार आम्हाला, आहे का नाही? हे सगळं हे आईचं करणं धरणं आईचं असतंय. आईचं सत्व काही थोडं नाही बाबा. व्याकार असतंय. तर बरेच परिश्रमाच्या नंतर आम्ही तुळजापूरसाठी प्रस्थान केलेलं आहे. म्हणजे नाही का गेले 1-1.5 तास झालं की आम्ही कन्व्हिन्स करत होतो. आमचा भाऊ तिकडं बारामतीला जाणार आहे. बारामतीला बड्डे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातलं एक 7वा-8वा आश्चर्य सुद्धा म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही की तो बड्डे बाळाचा जन्म 5 वाजता झाला. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी 5 वाजताच केक काटण्याचा जो अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेतलेला आहे तो खरंच समाजाने एक आदर्श घ्यावा असा एक आदर्श निर्णय होता तो. पाठ 3ला झाला असतं. पाठ 3ला कापला असतं ना. बापरे. हो. आई बाप म्हणावं. आई बाप मला म्हणजे विषय आहे का त्याचा? तसं नसतं इथे. एक काय प्रेम असतं, जिव्हाळा असतो, एक आपल्या मुलाविषयी बघितलेलं स्वप्न असतं. तर 5चा बड्डे येते, 5चा जन्म आणि 5चा केक कापण्याचा विषय होता तो. बरं काय हरकत नाही. पण विषय असा असतं बघा की आपण जीवन जगत असताना आपण दरवेळेस म्हणतो की करता करविता तेवे. आणि आम्ही पंढरपूर भोगतोय. मग धरणं झालं की आम्हाला पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा होती नाही का. पण आईनीच कौल दिला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही ना. आईने आम्हाला बोलवलं आणि आईचा आदेश आल्यानंतर आईचा आदेश मोडून जाणं एवढा आमच्याकडे अधिकार आणखीन तरी प्राप्त नाहीये. त्यामुळे आम्ही आज आईच्या भेटीला चाललोय. आईच्या भेटीला जातोय असं म्हणण्यापेक्षा आईने आम्हाला भेटीला बोलवलंय हे म्हणणं तर काय वावगं ठरणार नाही दाजी. बरोबर आहे. म्हणजे हे फक्त आईचं सत्व आहे आणि आईने बोलवलंय. आणि ज्यावेळेस आई त्याच्या अंतकरणातून एखाद्या लेकराला बोलवत असते त्यावेळेस त्या लेकराला तिथं जावंच लागतंय. त्या अनुषंगाने आम्ही जातोय. आई आम्ही येतोय. आणि आडकाठी आल्या, संघर्ष आला, इतके सहजासहजी नाही. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही एका व्यक्तीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की इतकी आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीये मी नाही का. तो व्यक्ती जर बघायचं झालं कुठे रे ते व्यक्ती गोप्या. हा हे माझा भाऊ. तो माझ्या भावाला मी सकाळ धरून कन्व्हिन्स करत होतो पण भाऊ काय ऐकत नव्हता. आता विषय असा होता भाऊ विषय काय माहिती आम्ही त्याला दूषित ठरवतच नाहीये. त्याची एक जबाबदारी होती. आणि विषय असा असतो बघा जीवनामध्ये माणसाने शब्द दिला तर पाळला पाहिजे. आणि या तत्वाचा माझा भाऊ आहे. त्याने एखाद्याला दिला असेल शब्द आणि तो पाळणं त्याची जबाबदारी होती. दाजी तो चुकीचा आहे असं म्हणून चालणार नाही. चुकीचं नाहीच तो. येस आपण तुळजापूरला निघालो. आता काय संबंध चुकीचा? विषय तू नाही दाजी ते दादू. तर विषय असा आहे की बाबा त्याचा पण रोल नव्हता रे. त्याने एखादा शब्द दिलाय म्हणलं ते पाळणं त्याचं कर्तव्य. त्या अनुषंगाने तो प्रयत्न करत होता. त्याची प्लॅनिंग करण्यात चूक झाली. फक्त प्लॅनिंग करण्यात नाही ते दाजी त्याने आपल्याला अंधारात ठेवलं. त्यांनी कन्सेप्ट सांगितले नाही की आपल्याला फक्त गाणगापूर करायचं अक्कलपूर करायची. सॉरी त्याचं म्हणणं सांगितली तर त्याने पुढचा प्लॅन सांगायला पाहिजे. हा की बाबा तुम्हाला अडचण येत ना तर दाजी आपण त्यालाच कट केलं असतं ना. सोपी पद्धत असती. उचलला असतो वैभ्या. हो आता विषय वाय आलाय की काय सांगायला असं दुकानात किराणा बसलेला. अरे बाप वाईबाने खरंच भाऊ मानलं बरं का त्याला. त्याने ओळखून घेतलं आपली लेवल आलं महागरी माहिलं बरं झालं. पुण्याला चुकीच्या माहितीने आणावं लागला असतं. येईन ना कधी ना कधी. ऐका ना मी तुमची सगळ्यांची माफी मागून परत एकदा सांगतो. हे जे बोलला हे गोप्या होता आणि तुषार दादाला तो भोंगा मानलेला आहे बरं. तुषार दादा मी हे ऐकू सुद्धा शकत नाहीये. मला इतकं वाईट वाटतं दादा. काय संबंध? भोंगा कुणाला म्हणला तू क्लिअर कर या व्हिडिओ मध्ये चालू. बाबा मिराज भोंगा सुटलाय पाणी सुटलंय म्हणून विषय झाला. तुला भरायला जायचंय पाणी. मला मम्मीचा हा पाणी भरायला जायचंय होय. राईट बोलतोय. तसलंच काहीतरी गोठा होत आहे. आमच्या दोघात चाललं होतं. हा मग त्या तुषार दादाचा काय विषय नाही की इकडे. नाही काही विषय. आता बघा आता हे काय झालंय. मी माझं भोंगा म्हणतोय बघा. तुषार दादा मी माझे शब्द मागे घेतो. मला वाटलं तुम्हाला म्हणला. बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. चोराच्याच मनात चाललंय. ओळखलं का? बरोबर बरं जाऊन द्या. विषय असा होता की आपण तुळजापूरला चाललो म्हणजे पंढरपूरला चाललो होतो. पण पंढरपूर कॅन्सल केला आणि आता तुळजापूरला चाललो. आईने कौल दिलाय. विठ्ठल म्हणला माझ्याकडे काय येऊ नका तुम्ही. लय तळतळ लावली. नाहीच आईने कवडीत घेतलं. त्यामध्ये बाळा ये माझ्याकडे. आणि हे बघा म्हणजे नाही का एक आपण म्हणतो पण हे योग आहेत. सोहमदादाच्या आई काय म्हणजे ते आमच्या आता नात्याने दाजी आहेत. आमच्या जिल्ह्याचे ते दाजी असल्यामुळं प्रामुख्याने ते आमचे दाजी झाले. पण ते असं म्हणतात की महाराष्ट्रातला फक्त एकच देव की तो त्याच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श
हो बरोबर आहे, पण दादा तो मूर्ती त्याच्या पायांना स्पर्श करून देतो, पण तो अधिकार आपल्याला प्राप्त नाही ना आज. आपल्या नशिबात नाहीये ते. तुझ्या हृदयात मूर्ती नाही ना? तुझ्या हो बरोबर आहे, हृदयात मूर्ती नाही की तुझ्या. हा? कस काय तुझ्या पायाला हात लावून भेटत? बरोबर बरोबर. लांबूनच हात लावून दिला. नाही लावायचं हो. अहो आम्ही आता काय सांगा तुम्हाला, कसलं कन्व्हिन्स करीत होतं, पण नाही ऐकलं माझ्या आता भावाने. डोळ्यातनं पाणी यायचं राहिलं होतं आमच्या. हा ना, पण काय हरकत नाही. आणि दुसरं व्यक्तिमत्व की ज्याच्यामुळे हे प्लॅन सक्सेस झाला, आमचे महेश शेठ, की त्यांना साक्षात स्वामींनी त्यांना नाही का एक काय बोलतात आदेश दिला की बाबा तुला माझ्या दरबारात यावं लागतंय, भैया मुजरा करावं लागतंय. भैया बंद्याने एक न विचार करता त्यांनी शहाण्यास्वरते धरायचं तर त्यांनी त्याचा प्लॅन कुणाला सांगितला होता? अभिजित काय अभि गायकवाडला सांगितलं त्याची. आणि अभि गायकवाडने असं आंध्रात ठेवलंय त्याला बी. त्याला हे तुळजापूर सरप्राईजच आहे. आता काय सांगू, हे आता आलंय तोंडाशी मस्त, पण काही बोलता येत नाही. पण सगळ्यात जर काय म्हणतात नाही का, सगळ्यांना सांभाळून घेणारा, सगळ्यांचं मन राखणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा, आणि कसल्याही आलं की 30 किलोमीटर बरोबर. अहो मग अशीच दर्शन झालं असतं, पण हरकत नाही. पण महेश शेठने सुद्धा, महेश शेठ तुमचे खरंच मनापासून आभार की तुम्ही सुद्धा नाही का, तुम्हाला हे प्लॅन नव्हतं, तुम्ही सुद्धा अंधारात होता. सॉरी बरं का महेश शेठ, तुम्हाला सुद्धा याची काही पूर्वकल्पना नसते, सुद्धा तुम्ही हे ऍक्सेप्ट केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता हे झालं दोन व्यक्तींचं की बाबा अभि गायकवाड झाले, महेश शेठ तर्टे झाले. आता तुम्ही विचार करता मधलं रिकलू काय, तेव्हा काय मी बोलायची गरज नाहीये, पण तरी पण बोलणं हे माझं परम कर्तव्य. दादा तोड दाखवा दादा. हा, तरी हे दादासाहेब दादासाहेब काय नाव आहे? बोरुडे पारंबी नाही, बोरुडे. दादासाहेब बोरुडे यांचे ते नातू आहेत, आणि एक उमदा व्यक्तिमत्व आहे बरं का, नाही का, त्या शरीर मोठं व्यक्तिमत्व आहे. नाही ती इतिहास हा व्हिडिओ सांगण्यासारखा नाहीये. असा मोठा इतिहास सुवर्ण अक्षराने ज्यावेळेस गाव त्यांचं लक्षात ठेवतं. आणखीन सुद्धा ते ज्या गल्लीतून जातात त्या गल्लीचे दार उघडे होतात ऑटोमॅटिकच त्यांच्यासाठी. तशा एक थोर व्यक्तिमत्वाचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आपण जसं म्हणतो वड असतो, वड त्याचं साम्राज्य निर्माण करतो, त्याचं नाही का खोड मजबूत करत चालतो. आणि ज्यावेळेस खोड मजबूत होतं त्यावेळेस त्याच्या पारंब्य ऑटोमॅटिक त्याचं वर्चस्व स्थापित करायला लागत असतं. तसं या वडाने त्याचं साम्राज्य मोठं केलं, आता त्याची पारंबी त्याचं भवितव्य आजमावते. तसं हे खूप गोड आणि उगतो हे व्यक्तिमत्व. आणि याला काही फोन बिन येत नाहीत. आता याला फोन बिन येत नाही, हो काय कुणाचं ऐकत नाही, काय निवांत चाललेलं आहे. पण तो सुद्धा खूप रिक्स घेऊन आला, आणि तो तुळजापूरला जाण्याला ऍक्सेप्ट होता, पंढरपूरला पण ऍक्सेप्ट होता, नाही का. आता दोन्हीकडे बी झालंय. आणि हे आमचे दाजीजी की तुम्हाला मग अशी ओळख करून दिल्या आमच्या जिल्ह्याची ती दाजी, आणि त्यामुळे ते आता आमचे पण दाजी झालेले. आधी एक चांगला मित्र, एक चांगला सखा, चांगला मित्र, सगळ्यात महत्वाचं चांगला दुश्मन. दाजीने मला धमकी बी द्यायले, काय सांगावं, दाजीचा वेटर चोरेल होता मी. आता तो इतिहास जमा झाला बरं का. पण दाजी मी ठिकाणी सांगू शकतो की तो रामा तुमचा लय आहे गेला होता. त्याला आम्ही कन्व्हिन्स आयुष्यात नव्हता केला बरं का. आम्ही फक्त त्याला विचारायचो की बाबा तुझ्याकडे एखादी लेटर असलं तर म्हणती, पण आता जाऊन द्या, काय असतं एकाचे 2 झाले चालूच असतं. त्यामुळे ताजे आपले प्रेम एवढं पर्यंत वाढू शकलं नाही. खूप लांब गेलं आपलं प्रेम. हो, इथपर्यंत टिकाव एवढीच अपेक्षा. ह्याच्या पुढे गेलं तर थोडं घातक होऊ शकतं. हीच अपेक्षा आहे माझी. आणि त्यातली त्यात आता तुम्ही मित्र होते, नंतर आमच्या भावाच्या भूमिकेत आले, आणि आता तर तुम्ही दाजी झाले दाजी. आणि विषय कसा असतो माहितीये का, किती नाते पार पडले, सगळे नाते हो. आणि दाजी हे आपलं नातं जे आहे आता दाजीचं, हे मी माझ्या श्वासाच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दाजी, मी तुम्हाला दाजी मान्य केलंय. आणि आमच्या ताईंना पण ताई हे मान्य केलं. हा होता आजचा प्रवास. काल रात्री 11 वाजेपासून चालू झालेला हा आमचा प्रवास, की मिरजगाव ते अक्कलकोट. मध्ये मध्ये बरेच स्टॉप झाले, ते स्टॉप न सांगण्यासारखे. घटना अशा भयानक घडत गेल्या की त्यांच्यावर हे कृत्य जे करू शकत नाही त्यांनी ते कृत्य केले. काही खुलासे झाले, काही बाहेर पडले, काही आत गेले. असं हे मोठं संकटावर संकट आले. संकटाला तोंड देण्याची ताकद स्वामींनी दिली, आणि आम्ही ते संकट सुद्धा पार केले.
अतिशय आनंदात सकाळी आम्ही 3 वाजता तिथे पोहोचलो. नंतर आमच्या दाजींना स्नान घालण्यात आलं. स्नान घातल्यानंतर आम्ही डायरेक्ट लाईनीत गेलो होतो आणि लाईनीत गेल्यानंतर दाजी आम्ही वेट केला आणि वेट केल्यानंतर स्वामींचं दर्शन झालं. अतिशय उत्कृष्ट छानरित्या स्वामींचं दर्शन झाल्यानंतर दाजींनी अर्धे डोळे बंद करून म्हणजे अर्धे डोळे उघडे ठेवून मेडिटेशन केलं. ते खूप मोठं चॅलेंजिंग नाही म्हणता येणार, त्याच्यावर खूप मोठं संशोधन झालं पाहिजे की बा अर्धे डोळे का, तुमचे विचार आहेत अर्धेच पण डोळे पण हे खूप त्याच्यावर खूप मोठं संशोधन झालं पाहिजे आणि त्याच्याविषयी मी बघेनच. नंतर आम्ही तसेच पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर सगळे आम्ही मठ केले. मठामध्ये पण आनंद वाटला. नंतर आम्ही आमच्या महेश शेटनी 80 रुपयाचे अर्धा किलोचे सफरचंद 70 रुपयांनी बार्गेनिंग करून आणले. त्याबद्दल खरंच त्यांचे पण आभार. 10 रुपये वाचवले त्यांनी. त्यांना आता जो माणूस 10 रुपये वाचित आहे, 20 रुपये तर लय जागा वाचित आहे, पण 10 रुपये तर वाचितच आजी. पण बऱ्याच ठिकाणी 20 रुपये सुद्धा वाचवण्याचा त्याचे प्रयत्न असतील. पण जातात ना, जाते ठिकाणचे वाचवून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आजी. बरोबर. करता करविता वरच. नंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर नाश्त्यामध्ये हे खाल्लं, काय खाल्लं, मिसळ पाव खाल्ले, पोहे खाल्ले, हे पण खाल्लं आणि ते पण खाल्लं. आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास. आणि आता आम्ही तुळजापूरला चाललोय. जरा भेटू तुळजापूरला, कसं कसं होतंय, काय काय होतंय पाऊस. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्हाला याच्याविषयी काय वाटलं असेल, माझ्याकडून जर अपशब्द गेला असेल तर तोंड माझं आहे भाई, मी काही बी बोलणार. हा, तिकडे चॅलेंज नसते भाई, मी माझं खातो, मी काही बी बोलू शकतो. व्हिडिओ माझा, मोबाईल माझा, नाही का. हो, ज्याची मारली ती बी माझीच आहेत, सगळे प्रेमाची माणसं. त्यामुळे तिथं काही चॅलेंज नाही. मी बोललो ते बोललो, ते शब्द अटल. हा, तोपर्यंत मग भेटू. आता टोल नाका आला पुढच्या ब्लॉकला. आणि पुढच्या ब्लॉक आता करणार मी, करिअर करणार ब्लॉकमध्ये. आता पैसाच पैसा. युट्यूब ते पहिल्यांदा कोणचं बटन येत आहे दाजी? ते हारवाल्याला बोललो, आपल्या गाडीला हार लावायचा आहे का? नाही हो, सगळं झारकुंड आहे महेश. बरोबर, नको लावू नको. टोल नाका दाखव ना. व्ह्यू कमी. टोल नाका दिसलं मी दिसायच नाही तो स्वामी दिसले. ना. स्वामी आपल्या कुठं पण येतो. मला सगळीकडे स्वामी दिसू शकतात. आता हे टोल नाका दाजी आपल्याला किती टोल आहे? 75 रुपये का? 75. चालतंय, देऊन टाका दाजी त्यांना 75 रुपये द्या. हा, कटलाच नाही आमचा. येऊ नको दादा, आमच्या दाजीची इच्छा नाही ती लावायची. पडलत नाही का दादा? काय पडला ना भाऊ. टॅक्स नाही पाहिजे तो. त्याला हे म्हणते टॅक्स आहे एक. टोल टॅक्स. टोल पडला. नाही आता काय तुम्ही घातलंच आहे आमच्या, तर काय टॅक्स तर टॅक्स असं ते असं भाऊ. असं. डावी नापास. बंद करा बाजार ब्लॉक नाही, ब्लॉक म्हणजे येणे अख्खा पिक्चरच करीत असतो मी. आता तुळजापूरला जाऊस तू. दाजी किती किलोमीटर राहिले? आहे की मांडवी घेत तुमच्या 19.